शुभप्रभात सगळ्यांना. आणि सकाळी ना आता गावचं पाणी येतं तर सगळ्या टाक्या भरून झाल्या आणि इथे ना थोडंसं पाणी सोडले बघा. आणि ना छानपैकी आपचा काळ्यावाल्याचं असं वेल मस्तपैकी असं आलेलं आहे. आणि याला काय झाले माहिती नाही नाही तर छानपैकी अशी फुलं आलेली आहेत बघा. आणि मस्तपैकी असे शेंगा देखील आलेले आहेत. तर थोडंसं त्याला पाणी सोडले आणि बारीकच पाणी येतं बरं का. त्याच्यावरतीच थोडंसं आपलं असं भाजीपाला करायचा. आणि कोथिंबीर देखील छान आलेली आहे. तर जास्त नाही आली बरं का, कुडमुडंच आलेली अशी, जास्त नाही आलेली. छानपैकी अशी ना गोडसर पपई आहे. तर सकाळी जातानाच दिसली, आता पाणी दिलं झाडांना आणि म्हटलं चला पपई पण काढून घ्यावं. खूप दिवस झाले आता पपई खाल्ली नाही. आणि आता नाही का बारीकच लागलेले आहेत बघा. आता त्या पिकतील तेव्हाच. ते खायला द्यायला आले होते आणि सीताफळ दिसतं मला. आणि आज आषाढी एकादशी आहे ना, आणि त्याच्यामुळे आज उपवास देखील आहे. आणि मस्तपैकी असं डोळा उघडले बघा. तर आता सीताफळ काय राहिली नाही बघा. आता ते एवढं एकच मिळालं आणि बारीक 2-3 आहेत. त्याला देखील एक पेरू मिळाला आपल्याला. आता काय पेरू राहिले नाही, एक पेरू काढून घेऊया. मस्तपैकी फराळ करताना खायला होईल नाही का. तांदूळ भिजत घातला आहे, अजून पूजा व्हायची माझी. आणि म्हणजे जरा फेरफटका मारून यावं. चला, एक पेरू आणि एक सीताफळ मिळाले. तर आता ना इथे वेपर्स तळून घेते. आणि म्हणजे आज गोजरीच तळते बघा वेपर्स. तर आज त्याला भूक लागली, म्हटलं अजून खिचडी व्हायला बाकी आहे ना. तर मग म्हटलं आता मी पूजा करून घेते आणि गोजरीला म्हटलं तुला वेपर्स वगैरे तळायचे असेल तर मग तळून घे नाही का. आणि सगळ्यांचा स्वयंपाक झाला आहे बरं का. इथे भाजीला इथे भांडे वगैरे सगळं घासून झाले. बटाट्याची भाजी केली होती सकाळी आणि थोडेसे बटाट्याला मी खिचडीसाठी ठेवलेत. आणि मग आता थोडेसे वेपर्स तू करून घे, मी तोपर्यंत पूजा करून घेते. मस्तपैकी असे वेपर्स खायला छान लागतात. त्यावरती थोडंसं लाल तिखट नाही का मीठ टाकल्यावरती. घरातील आता पूजा करून झाली आणि नाही का मंदिरामध्ये ठेवायला फुलं छानपैकी असे ना जास्वंदीची फुलं आहेत बघा. आता जसं पावसाळा लागला ना की भरपूर अशी फुलं उमलायला लागतात. आणि हे हे भोंगे देखील येतात बघा याच्यावरती. आता भरपूर येतात असे. आणि गणपतीमध्ये तर ना भरपूर अशी फुलं येतात बघा ठेवायला नाही का मंदिरामध्ये. कारण गणपतीला देखील जास्वंदीचं फुलं आवडतं आणि भरपूर अशी लाल फुलं उमलतात. थोडीशी आता काढून घेऊया, अजून 2-3. आणि थोडीशी ना आता आपण जुईची काढून घेऊया. झाडाला देखील ना फुलं आता कमी झाली बघा. मध्यंतरी ना भरपूर अशी फुलं असायची, साडा पडायचा. आणि असली तर भरपूर फुलं असतात देवांसाठी, नाहीतर मग नाही का खूपच कमी फुलं येतात. हे पहा, थोडीशी आता काढून घेते. आणि मस्तपैकी असा सुवास येतो बरं का, खूप छान. थोडी जरी फुलं असली ना, थोडी जरी, तरी नाही का खूप छान असा वास येतो मंदिरामध्ये. ते कळ्या भरपूर येतात अजून. थोडीशी आता जुईची फुलं आणली, आता मंदिरामध्ये आपण ठेवून घेऊया. तर आपली नाही ते पूजा देखील करून झाली होती. आणि बघा फुलं ठेवले होते, किती छान देवारा दिसतो. आणि आज मी रांगोळी देखील ना गाई वासराची काढली बघा. इथे आज एकादश आहे ना, तर गाई वासराचा छाप होता माझ्याकडे, तर छानपैकी असं गाई वासराचे छापची रांगोळी काढली. आता चुट्ट्यामध्ये असं पाऊस यायला लागले बघा, कसला आभाळ भरून आले, काळे काळे ढग आले बघा. आपण शेंगदाण्याची आमटी केलेली आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेतले मी. आणि छानपैकी ना अशी खिचडीबरोबर आमटी छान वाटते नाही का खायला. थोडीशी ना फोडणीच टाकली आता फक्त. तर चांगली उकळून घ्यायची, म्हणजे चवीला छान लागते. आणि इकडे ना हिरवी मिरचीचा ठेचा केला होता आणि मस्तपैकी असं तेलावरती परतून घेते. आणि साबुदाणा बघा इथे सकाळीच घातला होता बरं का भिजत, तरी पण चांगला भिजलाय, मऊसूत झालाय बघा एकदम. आता परतली. आता थोडासा ना बटाटा टाकून घेते
आणि बटाटानं जर हिरवी मिरची परतला आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ना चवीला थोडासा बटाटाना असं छान लागतो बघा. म्हणजे असं पण खिचडीमध्ये वरतून परतल्याच्या नंतर टाकलं तरी चालतं, परंतु असं जर टाकलं ना तर मग बटाटा खाताना मस्त लागतो बघा. आमटी देखील आपली चांगली उकळली. आता साबुदाणा आता टाकून घेऊया. आणि हे ना 2 टायमाचं केले बरं का मी. संध्याकाळी पण ना थोडेसे जास्तीचे साबुदाणे भिजत घातले होते मी. आता 2-3 मिनटं ना चांगली परतून घेणार आहे मी. खिचडी चांगली परतून घेतली मी. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. तर खिचडी चांगली बघा अशी मऊ मऊ मोकळी होते खिचडी. असे साबुदाणे पहिले ना परतून घ्यायचे थोडेसे. आता खिचडी 5 मिनटं सतत मंद आचेवरती चांगली अशी हलवून घ्यायची. ते ना खिचडी झालेली आहे आणि आमटी देखील शेंगदाण्याची झालेली आहे. तर चला या फराळ करायला. पण फराळ करायला तर आता खिचडी आणि आमटी डिशमध्ये ते घेतलेली आहे आणि थोडेसे वेपर्स आहेत आणि परसबागेमधलं सकाळी असं सीताफळ आणले बघा, उकळलेलेच आहे जवळजवळ, आणि मस्तपैकी असा पेरू. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.